Brought to you by V-Guard. तर थेट आपण पाहतो ही छत्रपती शिवाजी पार्क या ठिकाणची महायुतीची सभा आणि काही वेळातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचंही या ठिकाणी आगमन होणार आहे। तर 93च्या बॉम्ब स्फोटातील एक आरोपी फिरतोय ज्याचं नाव इक्बाल मुसा आहे। मला मुंबईकरांना एक विनंती करायची आहे, महायुतीच्या सरकारने जातपात धर्मभेद कधीही मानला नाही, परंतु मुंबईवरचं जे संकट होतं ते फक्त मुंबईवरचं संकट नव्हतं, तर देशावरचं संकट होतं। 93ला जे बॉम्बस्फोट झाले त्याच्यामध्ये अनेक नागरिक मृत्युमुखी पडले, परंतु त्या बॉम्बस्फोटमध्ये जो करता करविता होता त्याच्याबरोबर काम करणारा इक्बाल मुसा आज महायुतीला सगळी साथी आणि हजारोच्या संख्येनं उपस्थित असलेले आपण बंधू भगिनी, देशाच्या लोकसभेच्या निवडणुकीच्यासाठी आज मोठ्या संख्येनं नेत्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण एकत्रित आलो। ही निवडणूक नेहमीच्या निवडणुकीपेक्षा वेगळी निवडणूक आहे। या निवडणुकीमधून उद्या तुमचं माझं भवितव्य काय आहे याचा निर्णय व्हायचा आहे आणि चिंतेची स्थिती ही आहे की ज्यांच्या हातामध्ये देशाची सत्ता आहे त्यांना पुन्हा संधी मिळाली तर तुम्हा लोकांचा जो मताचा अधिकार आहे तो संकटात गेल्याशिवाय राहणार नाही। आधीच्या वक्त्यांनी सांगितलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिलं आणि त्या घटनेनं तुला सगळ्यांना अधिकार दिले। आज नरेंद्र मोदी आणि त्यांचे सहकारी ठिकठिकाणी सांगतायत की आम्हाला 400च्या पेक्षा अधिक जागा हव्यात। का तर या देशाची घटना आम्हाला बदलायची। कर्नाटकमधला त्यांचा एक खासदार त्यांनी जाहीरपणाने सांगितलं की आम्हाला घटना बदलायची। दिल्लीचा उत्तर प्रदेशचा त्यांचा एक खासदार त्यांनी जाहीरपणाने सांगितलं आम्हाला घटना बदलायची। राजस्थानमधली त्यांची एक भगिनी तिने जाहीरपणाने सांगितलं आम्हाला घटना बदलायची आहे आणि त्यासाठी मात्र ही मोदींना द्यायचे। ज्या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांनी जो अधिकार आपल्याला दिला तो संकटात जाईल, त्या दिवशी या देशाच्या तुमच्यासारख्या कोट्यावधी लोकांचा अधिकाराचं अस्तित्व हे नष्ट होईल आणि या देशामध्ये हुकुमशाही मोदींच्या नेतृत्वाखाली सुरू झालेली ही आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल। आणि हे जर टाळायचं असेल तर त्यांचा 100% पराभव करणं हे गरजेचं आहे। आज या देशाचा, या राज्यातला शेतकरी संकटात आहे, कष्टकरी कामगार संकटात आहे, अल्पसंख्याकांची स्थिती आणखीन अवघड करून ठेवलेली आहे। देशाचा प्रधानमंत्री जाहीरपणाने सांगतो की या देशामध्ये ज्यांच्या घरात मुलं अधिक आहेत ते उद्या त्याला तुमच्या घरातलं सोनं किंवा तुमच्या घरातलं मंगळसूत्र हे काढून घेतल्याशिवाय राहणार नाही। ही गोष्ट कदापि होणार नाही। ती गोष्ट या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने सांगतात। आज एका ठिकाणी त्यांनी बोलत असताना सांगितलं की उद्याच्याला आम्हाला लोकांच्या हातात सत्ता आली तर अयोध्येचं मंदिर आहे ते संकटात येईल। या देशात मंदिर असो, मस्जिद असो, गिरजाघर असो, या सगळ्यांचं रक्षण करणं हा विचार तुमचा माझा सगळ्यांचा आहे आणि कारण नसताना या धार्मिक भावना या देशात उत्तेजित करून
लोकांच्या मध्ये एक प्रकारचं अंतर वाढवायचं काम मोदी करतायत. ही देशाच्या दृष्टीने अतिशय गंभीर गोष्ट आहे आणि याचा सुटका करायची असेल तर उद्याच्या निवडणुकीमध्ये तुमच्या मताचा अधिकार वाढवा की ज्यांची खून आज तुला सगळ्यांना माहीत झालेली आहे. तुतारी वाजवणारा माणूस त्याच्यासोबत तो वचन द्यावा आणि त्यांना देशाच्या लोकसभेमध्ये आमच्या या भागाचा प्रतिनिधी म्हणून मोठ्या मताने विजय करा हीच विनंती करतो आणि माझी भाषण या ठिकाणी संपवतो. आघाडीचा विजय असो. तर भिवंडीमध्ये शरद पवार यांनी भाजपावर देखील हल्लाबोल या ठिकाणी केलेला आहे. भिवंडीमध्ये बाळामामा म्हात्रे यांच्यासाठी महाविकास आघाडीची ही प्रचार सभा. त्यानंतर बीकेसी मध्ये इंडिया आघाडीची सभा होणार आहे. भिवंडीमधून शरद पवार यांनी भाजपवर हल्लाबोल केलाय. तर घटना बदलण्यासंदर्भात भाजपच्याच खासदारांनी सांगितलं असं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे. भाजपला देशाचं संविधान बदलायचं आहे असं शरद पवार यांनी म्हटलंय. तर बीकेसीच्या मैदानामधून आता इंडिया आघाडीची सभा. तर छत्रपती शिवाजी पार्क या ठिकाणी महायुतीची सभा होते. काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले सभेच्या ठिकाणी दाखल झालेले आहेत. नानाभाऊ, तुम्ही सभेच्या ठिकाणी दाखल झालेला आहात. आजच्या सभेनंतर मुंबईतलं कसं चित्र पाहिलं? मुंबईचं चित्र एकदम स्पष्ट आहे. महाविकास आघाडी या ठिकाणी सभेच्या ठिकाणी पोहोचले आहेत. छत्रपती शिवाजी पार्क या ठिकाणी महायुतीची सभा होते. राज ठाकरे सुद्धा आता छत्रपती शिवाजी पार्क मध्ये पोहोचलेले आहेत. व्यासपीठावर आता राज ठाकरे पोहोचलेले आहेत. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासोबत राज ठाकरे हे सुद्धा आता सभेच्या ठिकाणी पोहोचले. अजित पवार देखील बारामती मधल्या निवडणुकीनंतर पहिल्यांदाच प्रचार सभेमध्ये या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्री त्याचबरोबर राज ठाकरे आणि रामदास आठवले हे सुद्धा व्यासपीठावर आता उपस्थित आहेत. आणि काही वेळातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं देखील व्यासपीठावर आगमन होईल. देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना. हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो. अब की बार वी गॉट एयर कूलर का चमत्कार. आणि 6च्या 6 जागा या महायुतीच्या आपण निवडून आणू हा आपल्या सगळ्यांच्या वतीनं महायुतीच्या नेत्यांना मी शब्द देतो. आपण लाखोंच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल महायुतीच्या वतीनं आपल्या सगळ्यांचं या शिवतीर्थावर स्वागत करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नरेंद्र मोदी यांचा ताफा आपण या ठिकाणी पाहतोय. वेगानं छत्रपती शिवाजी पार्क या ठिकाणी आता पोहोचत आहे. ही थेट दृश्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मुंबईमध्ये आगमन झालं असून त्यांचा ताफा मुंबईतल्या रस्त्यांवर धावताना आपण या ठिकाणी पाहतोय. छत्रपती शिवाजी पार्क या ठिकाणी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये ही सभा होत आहे. तर मुंबईमधल्या एकूण 6 मतदारसंघासाठी 6 उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत राज ठाकरे हे देखील व्यासपीठावर उपस्थित असणार आहेत. सभेपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी चैत्यभूमी या ठिकाणी जाणार आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिस्थळाला ते अभिवादन करतील. तर महायुतीच्या उमेदवारांसाठी मुंबईमध्ये आज मोदींची महासभा. छत्रपती शिवाजी पार्कवरच्या या सभेमध्ये राज ठाकरे देखील मोदींच्या सोबत या ठिकाणी असणार आहेत. महायुतीचे सगळे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, राज ठाकरे, रामदास आठवले एकाच मंचावर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि काही वेळातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं देखील या ठिकाणी आगमन होईल. मुंबई एअरपोर्टवरून आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा निघालेला आहे. ही थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय आणि याआधी सभेच्या पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी चैत्यभूमीवर जातील आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतिस्थळाला ते अभिवादन करणार आहेत.
भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार। उपस्थित बंधू आणि भगिनीनो, महाराष्ट्राचा लोकप्रिय राजा छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र भावे अभिवादन करून माननीय उद्धवजी, आपले आता या महाराष्ट्रामध्ये चालणार नाहीत नखरे। उद्धवजी, आता या महाराष्ट्रामध्ये तुमचे चालणार नाहीत नखरे, कारण आमच्या सोबत आलेले आहेत राज ठाकरे। काँग्रेस आणि राष्ट्रवादीला आयुष्यभर विरोध करत आले आदरणीय बाळासाहेब ठाकरे। काँग्रेस राष्ट्रवादीचा आयुष्यभर विरोध करत आले बाळासाहेब ठाकरे। मग तुम्ही त्यांच्याकडे का गेलात उद्धव ठाकरे? या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये हा निवडणुकीचा उत्सव, लोकशाहीचा उत्सव आपण साजरा करतो आहोत। या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मजबूत आहे। या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी मजबूत आहेत। या महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित दादा, राज ठाकरे यांनी हा पट्ट्या, आम्ही सर्वजण मजबूत आहोत। तुम्ही वाटेल ते बोलण्याचा प्रयत्न करत असाल तर बोला। तुम्हाला जे उद्धवजी बोलायचं असेल ते बोला, पण 4 तारखेला आम्हीच तुम्हाला देणार आहोत जबरदस्त टोला। या ठिकाणी आम्ही सर्वजण इथं आलेलो, माननीय नरेंद्र मोदींचं नेतृत्व, विकासाच्या दिशेनं पुढे चाललेलं नेतृत्व आहे। मुंबई सारख्या शहराला ही आमची आर्थिक राजधानी आहे। या मुंबईला भरपूर पैसे नरेंद्र मोदी यांनी दिलेले आहेत। अजूनही मुंबईच्या विकासासाठी हजारो कोटी रुपये मिळणार आहेत। मी तुम्हाला सांगतो की मुंबईला तोडण्याचा कुणाचाही डाव नाही। मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे, मुंबई महाराष्ट्राची आहे। या मुंबईला कोणी तोडण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्यांना झोडून टाकल्याशिवाय राहणार नाही। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार। निवडणुका आल्या की मुंबई ही तोडणार आहे। बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान धोक्यात आहे। बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान अजिबात धोक्यात नाही। महाविकास आघाडी वालो, तुम्ही खोक्यात आहात। बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान कोणी बदलू शकत नाही। कुणाच्या बापाचा बाप आला तरी बाबासाहेबांचं संविधान कोणीच बदलू शकत नाही। पण बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलणार आहेत अशा अफवा पसरवून दलित समाजामध्ये, बौद्ध समाजामध्ये गैरसमज करण्याचा प्रयत्न चालू आहे। मी बाळासाहेब, आदरणीय बाळासाहेबांना भेटल्यानंतर आम्ही शिवशक्ती भीमशक्तीचा प्रयोग केला। ही शिवशक्ती भीमशक्ती सगळी इकडे आहे। या ठिकाणी शिवशक्ती भीमशक्ती आहे आणि या ठिकाणी महाविकास आघाडी जी आहे, इंडिया आघाडी आहे। मी एवढंच सांगतो की नरेंद्र मोदी जी आहेत या देशात घोंगावणारं तुफान, नरेंद्र मोदी जे आहेत या देशामध्ये घोंगावणारं तुफान
पण राहुल गांधी तुम्ही राजकारणात करत आहात घाण. नरेंद्र मोदीजी वाढवत आहेत बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची शान. परंतु इंडिया आघाडी वालो बहिरे झालेले आहे तुमचे कान. कारण त्यांचं नाही विकासाकडे ध्यान. मग का होणार नाही त्यांचे बधीर कान. आम्हाला जर वाढवायचा आहे महाराष्ट्राचा मान, आम्हाला वाढवायचा आहे महाराष्ट्राचा मान, जर वेळ आली तर आम्ही शिवरायांसाठी भीमरायांसाठी देऊ आमची जान. आज मोदी साहेब थोड्याच वेळात या ठिकाणी येणार आहेत. माझा रिपब्लिकन पक्ष, माझी भीमशक्ती ही मोठ्या संख्येनं महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या विरोधामध्ये आणि महायुतीला पाठिंबा देण्यासाठी माझा वस्तीतला माणूस उभा आहे. हा निळगणा, हा जो एकत्र आलेला आहे भगवानी निळा, एकत्र आलेला आहे भगवानी निळा, त्यामुळे त्यांच्या पोटात उठलेला आहे गोळा. उठू द्या, त्यांच्या पोटात काय उठायचं असेल ते उठू द्या. पण आम्हाला महाराष्ट्राचा विकास करायचा आहे, मुंबईचा विकास करायचा आहे. आपले 6 उमेदवार मुंबईचे निवडून आणायचे आहेत. माननीय उद्धव ठाकरेजी म्हणतायत की मला पंतप्रधान बनायचं आहे. तिकडे जाऊन कसे बनणार तुम्ही? कोण बनवणार तुम्हाला? पण आता प्रत्येक त्या इंडिया आघाडीमधल्या प्रत्येक पक्षाचा नेता म्हणतोय मला पंतप्रधान बनायचं आहे. बना, तुम्हाला बनायचं आहे तर बना, पण जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत तुम्ही अजिबात बनू शकत नाही. मोदी साहेब आहे तोपर्यंत तुम्ही बनू शकत नाही. आणि म्हणून या ठिकाणी मी जास्त वेळ घेणार नाही. बरेच वक्ते बोलणार आहेत. या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा जो पक्ष आहे, बाबासाहेब आंबेडकरांना मानणारी जी जनता आहे, बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक या ठिकाणी होतंय या चैत्यभूमीच्या बाजूला. 450 फुटाचा बाबासाहेबांचा पुतळा 350 फुटाचा, फाउंडेशन 100 फुटाचं, 1213 कोटी रुपये खर्च करून बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक नरेंद्र मोदींच्या प्रयत्नांनी त्यांच्या सहकार्याने होत आहे. लंडनमध्ये देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना त्या ठिकाणी 41 कोटीला बाबासाहेब आंबेडकरांचं राहतं घर हे त्यांच्या स्मारकासाठी घेतलं. तिथं म्युझियम बनवलेलं आहे. अनेक कामं नरेंद्र मोदींच्या काळामध्ये पूर्ण झाली. नरेंद्र मोदी आणि 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आगमन मुंबईमध्ये झालेलं आहे. ही दृश्य आपण पाहिली की मुंबईमध्ये आगमन झाल्यानंतर पहिली झलक जी आहे, पहिली छबी जी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. संविधान बदलणार म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो. काही वेळातच आता छत्रपती शिवाजी पार्कच्या या सभेमध्ये मोदी उपस्थित होते. मजबूत करण्याचा प्रयत्न मोदी साहेब करतायत. अनेक वेळेला मोदी साहेबांनी सांगितलेलं आहे की संविधानाला अजिबात हात लागणार नाही. तरी समाजामध्ये गैरसमज करण्याचा प्रयत्न राहुल गांधीजी आणि सगळे करतायत. म्हणून आपण सर्वांनी शांत डोक्याने विचार करायचा आहे आणि आपण महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या उमेदवारांना, मुंबईमध्ये महायुतीच्या उमेदवारांना आपण पाठिंबा द्यावा अशा पद्धतीचं आपल्याला आवाहन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र. Brought to you by V-Guard.